मुंबई आणि पुण्याच्या जवळ असणारं सर्वांचं आवडतं ग्रीन झोन डेस्टिनेशन म्हणजे कर्जत. बदलत्या काळानुसार शहरीकरणाचा वेग वाढत तिसरी मुंबई बनण्याच्या मार्गावर कर्जत नगरीचा प्रवास सुरू आहे. शहरात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अनेक योजना मंजूर होत आहेत. त्या निधीतून प्रशस्त रस्ते, गटारे, सुशोभीकरण होताना दिसत आहे. कर्जतमधल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं होत असलेला हा विकास लक्षणीय आहे. कर्जतमधल्या भिसेगाव येथील 4 फाटा ते स्टेशन या बहुचर्चित रस्त्याला नवसंजीवनी देऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी लोकार्पण केलं. कर्जत नगरीतला हा पाम बीच रोड आहे असं म्हणत सर्वांनी त्याचं कौतुक केलं. असाच एक अनोखा रस्ता कर्जतमधल्या दहिवलीमध्ये होतोय. रुंद रस्ता, मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी ट्रॅक, बसण्यासाठी बाकडे, टप्प्याटप्प्यावर सुशोभीकरण, रात्रीच्या वेळी आकर्षक पथदिव्यांची रोषणाई आणि लवकरच होणारी ओपन जिम या सर्व गोष्टींमुळे हा ठरलाय ड्रीम रोड. आसपासच्या नागरिकांना विरंगुळा म्हणून बसता यावं, मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक करत व्यायाम करता यावा यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिम सुद्धा असणार आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या अनोख्या विकास कामाच्या निधीचा पाठपुरावा आणि पूर्णत्वाचे सर्व निकष पाहत संकेत भासे मेहनत घेत आहेत. संकेत भासे यांनी वारंवार पाहणी करून रस्ता आणि सर्व सुविधा उत्कृष्ट कशा होतील याकडे स्वतः लक्ष दिलेलं दिसत आहे. ठेकेदाराला सूचना करत कामाची पाहणी सुद्धा वेळोवेळी केली जात आहे. आसपासच्या नागरिकांना या रस्त्यावर ओपन जिम आणि चालण्याची प्रशस्त वॉकिंग ट्रॅक सुविधा उपलब्ध होणार असल्यानं सर्वांच्या स्वप्नातला हा ड्रीम रोड ठरलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या विद्युत पथदिव्यांमुळे रात्रीच्या वेळी सुद्धा येण्या जाण्यासाठी हा रस्ता सुरक्षित असल्याचं मत नागरिकांनी मांडलेलं आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आपण कर्जत नगरीचं नंदनवन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निधीचा पाठपुरावा करून आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून कोणतंही विकास काम वेळेत कसं पूर्ण होईल ह्याकडे आमचा कल आहे. दहिवलीत असणारा हा रस्ता अनेक सुविधांनी युक्त आहे. रुंदीकरण, पथदिवे, स्पीड ब्रेकर, वॉकिंग ट्रॅक, टप्प्याटप्प्यावर वृक्षारोपण, बसण्यासाठी बाकडे, ओपन जिम ह्या सर्व बाबींमुळे हा रस्ता एक उदाहरण ठरणार आहे. त्यामुळेच या रस्त्याला ड्रीम रोडचं स्वरूप मिळालेलं आहे. आसपासच्या नागरिकांना या प्रशस्त रस्त्याचा आणि त्या बाजूला असलेल्या सुविधांचा भरपूर फायदा होईल अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट संकेत भासे, माजी नगरसेवक, कर्जत नगर परिषद यांनी दिली. ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.